मी अजय पांचा, सशिक्षक सरकारी माध्यमिक विद्यालय होळसमुद्र. आज आपण त्रिकोणमितीतील काही विशेष कोन त्याची किंमत कशी करायची ते आज आपण या तक्त्यातून अभ्यासू. तक्त्यामध्ये बघितलं तर तुम्हाला या बाजूने साइन कॉस टॅन कॉस सेक कोसेक दिसून येत आणि दिलेले काही विशेष कोन आहेत 0, 30, 45, 60, 90. तर हे तक्ता आपल्या 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे. तर हे कसे लक्षात ठेवायचे भरपूर महत्त्वाचं आहे. तर सुरुवातीला आपण हे तक्ता लक्षात ठेवते वेळी सुरुवातीला हे जे आतमध्ये 45 अंशाचं जे तक्ता आहे ते लक्षात ठेवायचं आहे. तर साइन 45 ची किंमत हे 1/√2 आहे. आणखी कॉस 45 ची किंमत देखील 1/√2च आहे. तर दोन्ही सारखे आहेत. त्यानंतर आपण असं लक्षात ठेवायचं आहे हे आणखी हे 1 येणार आहे खाली. आणखी त्यानंतर इथलं √2 इथं येते खालच्या सेक 45 आणखी कोसेक 45 मध्ये. असे लक्षात ठेवायचं आहे. बघा 1/√2 1/√2 1/2 त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे साइन 0 ची किंमत हे 0 असते. आणखी साइन 90 ची किंमत 1. आणखी त्यानंतर कॉस जे 0 आहे ते 90 ची किंमत इथे येणार आहे. म्हणजे साइन 90 ची किंमत आहे ते कॉस 0 ची असते. आणखी साइन 0 ची जी किंमत आहे ते कॉस 90 ची किंमत राहणार. लक्षात आलं. त्यानंतर आपण टॅन काढतो. 0 ची किंमत हे 0 असून टॅन 90 ची किंमत हे एनडी राहणार आहे. नॉट डिफाईन म्हणजे अनसंख्या राहणार आहे. त्यानंतर कॉट मध्ये जे टॅनची 90 आहे ते एनडी इथे येणार आहे. आणि हे 0 टॅनची जी 0 ची किंमत 0 आहे ते कॉट 90 ची किंमत राहणार आहे 0. त्यानंतर सेक आणि कोशक मध्ये बघायचं आपल्याला. तर याच्यामध्ये सेकची किंमत 0 एनडी 0 होते. हे 1 राहणार आहे आणि इथं एनडी राहणार आहे. हे एनडी इथे येणार आहे आणि हे 1 इथे जाणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला 0 1 मग नंतर 1 0 0 एनडी 0 पुन्हा मग 1 एनडी 1. त्यानंतर आपल्याला किंमत घ्यायची आहे 30 आणखी 60 साठी. तर 30 ची किंमत आपल्याला साइन 30 ची किंमत अभ्यास करून घ्यायची आहे 1/2 आणि साइन 60 ची किंमत आहे √3/2. त्यानंतर कॉस मध्ये जे साइन 60 ची जी किंमत आहे ते कॉस 30 ची किंमत राहणार आहे. म्हणजे ही किंमत इथे येणार आहे 3/2. त्यानंतर हे 1/2 आणि साइन 30 ची किंमत कॉस 60 ची राहणार आहे. इथे येते 1/2. त्यानंतर लक्षात ठेवायचं आपल्याला टॅन 30 ची किंमत राहणार आहे 1/√3. तर त्यातील 1 इथं आहे आणि √3 इथं जाईल अशी कल्पना करायची आहे. हे 1 इथं आणि हे इथं असं गेलेलं आहे असं कल्पना करून लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हे टॅनची किंमत जी 30 ची आहे आणि 60 ची आहे इथं पार्ट मध्ये 30 ला 60 होणार आहे आणि 60 ला 30 होणार आहे. म्हणजे ही किंमत इथे येणार आहे आणि टॅन 30 ची किंमत कॉट 60 ची किंमत होणार आहे 1/. त्यानंतर सेक आहे. सेक आणि कोसेक. सेक मध्ये इथे जायचं आहे. लक्षात ठेवायचं आहे. सेक म्हणजे ह्याचं व्यासाग्र म्हणजे खालची वरी वरची खाली म्हणजे 2 वर होणार आहे आणि खाली √3. त्याच्यानंतर सेम इथं पण 2 वर खाली 1 म्हणजे खाली 1 घ्यायची गरज नाही 2च किंमत असते. त्याच्यानंतर कोसेक. कोसेक हे साइनचं व्यास असते. तर बघा 1/2 आहे तर इथं 2 वर 2 खाली 1 येते याची काही गरज नाही. त्यानंतर कोसेक साइनच्या याच्यामध्ये 60 गेलं हे 2 वर आणखी √3 खाली येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही त्रिकोणमितीचे काही जे विशेष कोन आहेत त्यांची किंमत लक्षामध्ये